नमस्कार मित्रांनो, आज आपण दोन प्रकारच्या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर शिकणार आहोत. पहिला आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, दुसरा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं तर ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने सुरू होते आणि शेवटी उद्गाराचं चिन्ह असतं. त्याचे नियम पाहूया. पहिला नियम रिपोर्टिंग वर्ब म्हणून requested, ordered, advised, warned, commanded, समजलं का? अशा प्रकारे वापरायचे. त्याच्यानंतर स्वल्पविराम अवतरण चिन्ह काढून त्या ठिकाणी TO2 चा वापर कंजंक्शन म्हणून करायचा आहे. आणि टू वापरल्यामुळेच त्या वाक्याच्या काळामध्ये कोणताही बदल होत नाही, कारण काय ते क्रियापद इन्फिनिटी होऊन जातं. जर डायरेक्ट स्पीच मध्ये वाक्यामध्ये डोंट आलेला असेल तर टू च्या ठिकाणी नॉट टू असं वापरायचं, त्यानंतर पुन्हा टू वापरायचं नाही, म्हणजे डोंटचं रूपांतर नॉट टू असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर सर्वनाम जे असतील त्या सर्वनामामध्ये मात्र योग्य ते बदल करायचे. इथे काळामध्ये बदल होणार नाही. तर अशा पद्धतीने इम्परेटिव्ह सेंटेन्सचं नियम आपण पाहिले. आता आपण पाहूया त्यांचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं रूपांतर करायचं. पहिलं वाक्य आहे बॉयज, आपलं स्पीक द प्रिन्स वर्ड. इथं स्पीकर कोण आहे? प्रिन्स. ऑब्विसली तो ऑर्डर करणार, म्हणून काय येणार द प्रिन्स ऑर्डर. तर रोडचं काय करायचं? रोडिंग. म्हणजे दोन वर्ब असताना एकाला आयजी मध्ये रूपांतर करायचं. टू कॉमन वापरायचा आहे टू. स्पीकचं स्पीकच होणार, कारण का इथे इन्फिनिटिव्ह तयार झालेलं आहे, म्हणजेच काळामध्ये बदल नाही झाला. बरोबर. पुढचं बॉय पॉलिश माय शूज नाईसली ही सेड. कोण स्पीकर आहे? ही. लिस्नर कोण आहे? बॉय. आता इथे सुद्धा ऑर्डर केलेली आहे. ही ordered boy. कॉमा इनो कॉमा वापरायचा आहे टू. पॉलिश माय शूज नाईसली. पॉलिशचं पॉलिशच होणार, कारण का इथं आपण टू वापरलेला आहे. माय शूज म्हणजे कोणाचं? ही शूज. माझं म्हणजेच त्याचं. शूज नाईसली. बघा आपण काळामध्ये बदल नाही केलेला, सर्वनामात मात्र बदल केलेला आहे. माय हिज. तिसरं वाक्य द टॉर्टॉइस सेड टू द हिप्पो प्लीज होल्ड दिस एंड ऑफ द रोप. तर प्लीज म्हटलेलं आहे, ऑब्विसली तीच रिक्वेस्ट, विनंती आहे, म्हणून सेड टू काढून आपण रिक्वेस्टेड. द टॉर्टॉइस रिक्वेस्टेड द हिप्पो टू. आता रिक्वेस्ट आपण प्लीज हा शब्द निघून गेला. टू होल्ड. आता इथं पुन्हा इन्फिनिटी तयार झाली, त्याच्यामुळे काळामध्ये बदल होत नाही. धिस मात्र काय होणार आहे? दॅट. धिस दॅट एंड ऑफ द रोप. समजला? फुल स्टॉप. द टीचर सेड बबन डू युअर वर्क नीटली. इथे टीचर सुद्धा ऑर्डर आहे. कोण स्पीकर आहे? टीचर. लिसन करा. बबन. बबन बाहेर. द टीचर ऑर्डर्ड बबन टू. डूचं डूच राहणार नाही, इन्फिनिटिव्ह तयार होतं. युअर वर्क. युअर वर्क म्हणजे बबन्स वर्क, मग युअरचं होणार हिज वर्क नीटली. समजलं काय काय बदल करतो ते आपण? जे बी बदल करतो त्याच्या खाली मी काय करतो? अंडरलाईन करतोय. ठीक आहे. ते इन्स्पेक्टर सेड टू द ड्रायव्हर स्टॉप युअर कार. इन्स्पेक्टर ऑर्डरच असणार आहे, इन्स्पेक्टर आहे त्याच्यामुळे ऑर्डर. द इन्स्पेक्टर ऑर्डर्ड द ड्रायव्हर. टू कॉमन कॉमन ट्रू वापरायचं आहे.
स्टॉप युअर कार. युअर म्हणजे हिज. टू स्टॉप. पुन्हा इन्फिनिटी तयार झालेला आहे. युअर कार मीन्स हिज कार. सर्वनाम बदल करतो. काळामध्ये बदल नाही करत आपण. ही टोल्ड अकबर डोंट ईट एनिथिंग फॉर अ डे. आता अकबरला त्यांनी दिलेला हा सल्ला आहे. मग इथं टोल्ड काढून वापरायचं ऍडवाइस्ड. वापरायचं ऍडवाइस्ड. ही ऍडवाइस्ड अकबर. आता इथे डोंट आलेला आहे. डोंट आल्याच्या नंतर काय कर टू वापरायचं तर त्याचं काय रूपांतर करायचं नॉट टू. नॉट टू ईट एनिथिंग. आता इथे पुढे काहीच बदल होणार नाही. फॉर अ डे. ठीक आहे. फादर सेड सन डोंट प्ले ऑन द स्ट्रीट. फादरने मुलाला काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? वॉर्निंग दिलेली आहे. डोंट प्ले ऑन द स्ट्रीट. रस्त्यावर खेळू नकोस. मग काय ना बघा. फादर स्पीकर बॉय आपलं सन लिस्नर आहे. मग सन बाहेर राहणार. द फादर वॉर्न सन. पुन्हा इथं डोंट आलेलं आहे. त्यामुळे डोंटचं काय करायचं आहे? नॉट टू करायचं आहे. नॉट टू. बाकीचं काही बदल नाही होणार आहे. प्ले ऑन द स्ट्रीट. कळलं? तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स काय केलेलं आहे? इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर केलेलं आहे. पुन्हा एक वेळ प्रॅक्टिस कर, तुम्हाला कळेल. आता इकडे जे आहे ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्याचे नियम पहा. पहिला नियम आहे रिपोर्टिंग म्हणून एक्सक्लेम. ESCLAI मध्ये एक्सक्लेम वापरा. एक्सक्लेम टू वापरू नये. स्वल्प विराम उत्तरण चिन्ह काढून त्या ठिकाणी दॅटचा वापर कंजक्शन म्हणून करावा. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करावे. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करावे. आणि त्यानंतर त्याच्यामधले सर्वनाम आणि काळ याच्यामध्ये आवश्यक ते बदल करावे. आणि शेवटी उद्गाराचे चिन्ह काढून पूर्णविराम द्यावा. पाहूया आता आपण त्या नियमांचा वापर. पहिलं, ही सेड हाऊ लकी आय वॉज. मग पहिला नियम काय? एक्सक्लेम्ड वापरायचं. काय वापरायचं आहे? एक्सक्लेम. कॉमा इनवर्ड कॉमा करून वापरायचं आहे दॅट. हाऊ लकी आय वॉज याचं विधानार्थी वाक्य होतं आय वॉज व्हेरी लकी. काय होतं? आय वॉज व्हेरी लकी. आता ह्या वाक्याचं रूपांतर आपल्या इंडस्ट्री मध्ये रूपांतर करायचं आहे. आय कोण आहे? ते ही. मग आयचं होणार ही. वॉजचं काय होतं रे? हॅड बीन. लक्षात ठेवा, इथं चूक होते. हॅड बीन व्हेरी लकी. काय झालं? ही एक्सप्लेन दॅट ही हॅड बीन व्हेरी लकी. ओके. त्याच्यानंतर पुढचं वाक्य पॅन्डोरा सेड व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज. बघूया. पॅन्डोरा एक्सक्लेम दॅट. आता व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इजचं काय होणार? ही इज अ. इथं व्हॉटच्या ऐवजी व्हेरी वापरायचं. ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय. मग ही ऑलरेडी आहे दिलेला आहे, त्यामुळे बदल नाही करायचा आहे. बरोबर की नाही? ही इज. इजचं होणार वॉज अ व्हेरी स्टुपिड बॉय. वाक्य विधानार्थी केलं आणि त्याचं इंडस्ट्री मध्ये रूपांतर केलेलं आहे. जे जे बदल आहेत ते मी बदल केलेले आहेत. त्याच्याकडे अंडरलाईन केलं आहे. द चिल्ड्रन विस्पर्ड व्हॉट अ टेरिबल मॅन ही इज. द चिल्ड्रन एक्सक्लेम. आता विस्परला ING मध्ये रूपांतर करायचं आहे. विस्परिंग दॅट. कापडाचं दॅट. व्हॉट अ टेरिबल मॅन ही इज त्याचं होणार ही इज अ. व्हॉटचं व्हेरी मध्ये रूपांतर करायचं. ही इज अ व्हेरी टेरिबल मॅन. मग हीच होणार. इजचं मात्र वॉज होणार. ही वॉज अ व्हेरी टेरिबल मॅन. कळतं काय करतो ते मी? विधानार्थी करतो. विधानानंतर इंडस्ट्री मध्ये रूपांतर करायचं. ही सेड
ही exclaimed, he exclaimed that how funny. आता इथे कसं होतं, ही इज आय वॉज होतं, तसं इथं कर्तानी क्रियापद नाही. जर वस्तू संबंधी असेल तर कर्ता घ्यायचं इट आणि क्रियापद घ्यायचं इज. मग काय म्हणा इथं, इट इज हाऊचं व्हेरी, इट इज व्हेरी फनी. मग इट इजचं होणार वॉज, हाऊचं होणार व्हेरी, इट वॉज व्हेरी फनी. समजलं काय केलं ते? ओके. त्याच्यानंतर दे सेड व्हॉट अ पिटी, पुन्हा इथं तोच प्रकार आहे. दे एक्सक्लेम दॅट व्हॉट अ पिटी, पुन्हा इथं करताना क्रियापद इट इज. इट इज अ व्हेरी पिटी ना, इट इज अ ग्रेट पिटी. तरी काय, इट इज अ ग्रेट पिटी. मग इट्स इट होणार, इट्स मात्र होणार वॉज. इट वॉज अ ग्रेट पिटी. लक्षात मी काय काय करतो, बदल काय काय करतो ते. पुढचं वाक्य आहे, सी सेड व्हॉट अ नोबल युथ ही इज. नोबल युथ, सी एक्सक्लेम दॅट व्हॉट अ नोबल युथ. तसं इथं व्हॉट अ टेरिबल मॅन पुढे ही इज होतं, तसं इथं नाही करता क्रियापद. इथं युथ तरुण आहे, मग करता ही आणि क्रियापद हीच येणार, क्रियापद हीच येणार. मग पुढे येणार ही इज. मग काय आलं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं विधानार्थी वाक्य कोण आहे, ही इज अ व्हेरी नोबल युथ. व्हॉटचं व्हेरी, मग हीच राहणार, इजचं मात्र वॉज. ही वॉज अ व्हेरी नोबल युथ. फुल स्टॉप. तर अशा पद्धतीने काय झालेलं आहे, आपण या वाक्यांचं विधानार्थी वाक्यात रूपांतर केलं आणि नंतर त्याचं इन्व्हेस्टमेंट रूपांतर केलं. शेवटचं काय, द बॉय शेड, द बॉय सेड हर्रा वी हॅव वोन द मॅच. हर्रा म्हणजे काय, आनंद हा व्यक्त केला आहे. मग तिथे जॉय हा शब्द आला पाहिजे बघा. द बॉयज एक्सक्लेम विथ जॉय. हर्रा निघून गेला. पुन्हा आपला नियम आहे दॅट वी हॅव ओन द मॅच. वी म्हणजे कोण, द बॉयज. वीचं होणार दे, हॅवचं होणार हॅड. दे हॅड ओन द मॅच. कळलं? तर यासाठी तुम्हाला काय लागणार आहे की पहिल्यांदा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स विधानार्थी वाक्यात रूपांतर करायला जमलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्हाला सर्वनाम आणि क्रियापदामध्ये आवश्यक बदल करता यायला पाहिजे. कळलं? अजूनही तुम्ही सराव करा आणि नियम व्यवस्थित वाचा, त्याचं ॲप्लिकेशन करा. मी डिटेलमध्ये नियम दिलेले आहेत ते वाचा आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. आता आज आपण 2 प्रकार पाहिले, इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. कोणाला काही डाऊट असतील मला जरूर विचारा. थँक्यू.